राज्य सरकारनं दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान जाहीर केलं, परंतु यातला एकही रुपया कुठल्याही शेतकऱ्याला राज्यातला मिळाला नसल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या वतीनं केला जातो। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग रायते आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करू। काय तुमचे नेमका आक्षेप आहेत? हे मराठीमध्ये एक म्हण आहे, शेजाऱ्याच्या लग्नात सोनं लागलं, तशा पद्धतीचं सरकारचं हे सगळं धोरण आहे। म्हणजे सरकारला तर पदरचं काहीच द्यायचं नाही, दूध उत्पादकांना वाऱ्यावर सोडायचं, दूध संघांची लालन पालन करायचं, चालवून पालन करायचं, अशा पद्धतीचं हे सरकारचं काम आहे। विखे पाटलांकडनं शेतकऱ्यांच्या फार मोठ्या अपेक्षा होत्या। भाजप सरकार सत्तेत आलं आहे, आता 3 तिघाडीचं सरकार एकत्र आलं आहे। आता शेतकऱ्यांच्या विरोधात कोण राहिलेलं नाही असं आम्हाला वाटत होतं, परंतु शिंदे सरकारकडून आम्हाला अपेक्षित असं काहीच घडलं नाही। तसं बघायला गेलं तर शासन निर्णय जे अगोदर जे झालं त्याची अंमलबजावणी झाली नाही। मुळात शेतकऱ्याकडनं जे दूध घेतलं जातं आहे ते 27 रुपये लिटरने आता सध्या घेतलं जातं आहे। पूर्वी हे दूध शेतकऱ्यांकडं 17 रुपये लिटरने घेतलं गेलं आणि खाऊ गिरायकाला मात्र 54 रुपयांनी दूध ही बसलं आहे। मग मधला मलिदा एवढं खायचं कारण काय? मुळात शरद जोशींची जी भूमिका होती, सूट सबसिडीचं नाही काम, आम्हाला पाहिजे घामाचं दाम, आम्हाला सरकारच्या तिजोरीतला 1 रुपया सुद्धा नको। म्हणजे एक मिनिट, जो सरकारने अनुदान जाहीर केले त्यातलं तुम्हाला रुपया पण नको असं तुमचं म्हणणं? काय गरजच नाही। मुळात काय आहे तर सरकारची अपेक्षा, सरकारकडनं आम्हाला काय अपेक्षा होती की आमचं दूध 27 रुपयांनी घेतलंय, त्याला पाश्चराईज करणं, पॅकिंग करणं, वाहतूक करणं, तेवढं पैसे दूध संघांना द्यायला पाहिजे होतं। आणि जी काय फरकाचं जे पैसे आहेत ते आमचं दूध उत्पादकाचंच आहेत ना, भले खाजगी असो किंवा सहकारी असो। जसं ऊसाच्या दरामध्ये RSF काढला जातो, रेव्हेन्यू शेअरिंग फॅक्टर, तशा पद्धतीने दुधाच्या धंद्यात सुद्धा RSF काढायला पाहिजे आणि RSF प्रमाणे आम्हाला पैसे द्यायला पाहिजेत। 30% रक्कम ही प्रक्रिया उद्योगाच्या जी कन्व्हर्शन कॉस्टसाठी ह्याच्यासाठी ती धरली पाहिजे, प्रोसेसचा भाग म्हणून धरली पाहिजे आणि 70% रक्कम ही आम्हाला द्यायला पाहिजे। ह्याच्यात मात्र दूध संघ आता काय झाली गंमत, राज्यामध्ये जे दूध तयार होतं 1,78 लाख लिटर दूध, ह्याच्यातलं 57% दूध हे खाजगी दूध संघ गोळा करतात, 40% दूध संकलन हे सहकारी दूध संघ गोळा करतात आणि 3% दूध संकलन हे राज्य सरकारच्या एजन्सी करतात। आता सध्या मोठ्या प्रमाणावर खाजगी दूध संघांचं फुटलेलं आहे आणि त्यात खाजगी दूध संघवाल्यांना नफा मिळवून देण्याचं काम आणि त्याच्यातनं मिळणाऱ्या दलालीचं काम सध्याचं राज्य सरकारने 5 रुपये जाहीर केलेत अनुदान, जर साधारणतः 20 डिसेंबरच्या आसपासून निर्णय झाला असावा। एक तारीख एखादा दिवस इकडे तिकडे होईल, पण जो माहिती ती 20 डिसेंबर आहे, तेव्हापासून आतापर्यंत किती शेतकऱ्यांना याचा थेट फायदा झाला? आम्हाला तर एकाही शेतकऱ्याला थेट पैसे मिळाल्याचा अनुभव नाही। उलट त्यांनी आता एक टॅगिंग सिस्टीम चालू केली, आम्ही त्याचं स्वागत करतो। टॅगिंग सिस्टीम म्हणजे काय? टॅगिंग म्हणजे त्या जनावराच्या ह्याला एक बिल्ला लावणार कानाला आणि त्या जनावराची जशी माणसाची नोंदणी होती किंवा वाहनांची नोंदणी तशी त्या जनावरांची नोंदणी होणार आहे आणि त्या जनावराकडून किती दूध मिळते। म्हणजे आता ह्याच्यात मी जी मन वापरली, दूध का दुधावर पाणी का पाणी, देशामध्ये दररोज जवळपास 15 कोटी लिटर दूध तयार होते आणि विक्री मात्र 64 कोटी लिटरची होती दररोजची। म्हणजे 49 कोटी लिटर दूध बाजारात भेसळयुक्त आले। आता आमचं असं मत आहे की ह्या टॅगिंगच्या माध्यमातून जनावर नेमकं दूध देतं आहे किती ही एकदा क्लिअर आकडा काढा, म्हणजे भेसळवाली जी आहेत ना ती जरी बाजूला काढली तरी मागणी आणि पुरवठ्याच्या सूत्राप्रमाणे 1980 सालच्या भावपातळीप्रमाणे आम्हाला दुधाला दर मिळतात। 80 साली आम्हाला 1 लिटर गाईचं दूध विकलं, 1 लिटर डिझेल घ्यायची ऐपत होती आणि 1 लिटर म्हशीचं दूध विकलं की आम्हाला 1 लिटर पेट्रोल घ्यायची ऐपत होती। आजच्या मितीला गाईच्या दुधात आणि म्हशीच्या दुधात आम्हाला 1 लिटर पेट्रोल आणि डिझेल घ्यायची ऐपत असली पाहिजे। ही 30 आणि 40 रुपये सुद्धा हे आम्हाला नको आहे आणि जर असं जर झालं तर आमचे जनावरंसुद्धा चांगले सकस आहार आम्ही देऊ। नाही तर आता सध्या बार्लीचं दूध आम्ही खाऊ गिरायकाला घालतोय, 10 रुपयाला एक त्यांची पोरं झोपायला लागलेत। शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटांना तोंड देतं, एकीकडे दुधाचे दर कमी होत चालले आहेत, पशुखाद्याची किमती वाढल्या, ह्या बार्ली नेमका प्रकार काय? आधी तुम्ही जी म्हणला ना सुलतानी आणि आसमानी संकटाला शेतकरी कायमच तोंड देत आलेला आहे, त्याच्याबद्दल आमची काहीच तक्रार नाही। गंमत अशी की फक्त आता ही सुलतानी एकदा शोधण्याची गरज आहे। सुलतानशाही नेमकी आपण सुलतानशाही का म्हणतो, शिवशाही का म्हणत नाही? शिवशाहीचं कधीच उदाहरण दिलं जातं, सुलतानाचं दिलं जातं। तो सुलतान हे लुटारू होते, तसे आताचे राज्यकर्ते हे लुटारू आहेत। आणि जे तुम्ही आता बार्लीचा विषय काढला ते जे मद्यार्क कारखाने आहेत मद्य निर्मितीचे, जे धान्यापासून जी दूध म्हणजे दारू तयार होती, वाईन तयार होती, त्या वाईनचं जे रॉ मटेरियल जे असते त्याला आपण बार्ली म्हणतो आणि ती बार्ली जी फेकून द्यायला पाहिजे किंवा ती त्याचं खतात रूपांतर व्हायला पाहिजे, ते खतात रूपांतर न करता आपण ते जनावराला खायला देतो आणि जनावर बी ते आंबावलेलं असल्यामुळं खातं आहे
आणि ह्याचं काय झालं तर खपरी पेंड आपण जी जनावराला पूर्वी घालत होतो, शेंगदाणा पेंड त्याला आपण म्हणतो, किंवा त्याचबरोबर करडीची पेंड घालत होतो, सरकीची पेंड घालत होतो. तर आता सरकीची पेंड ही का आपण कालबाह्य झालं आहे. आणि आता ऑप्शन काय शेतकऱ्यापुढं तर कमीत कमी खर्चात मिळणारं खाद्य कुठलं आहे तर बार्ली आहे. आणि मग ती बार्ली पूर्वी 6-7 रुपये किलोनी मिळायची, आता थोडं दर वाढलं असेल त्याचं, आणि ती कमी खर्चात आपण दूध उत्पादनासाठी वापरत होतो. पण त्याचा परिणाम त्या जनावराच्या आरोग्यावर बी झाला, त्याचबरोबर त्याच्यापासून तयार होणाऱ्या दुधावर बी झाला आहे. आता सध्याचं जे दूध आहे ते निकृष्ट दर्जाचं तयार होते असं माझं स्पष्ट मत आहे. आता राज्य सरकारने 5 रुपये अनुदान जाहीर केलं, याचं पुढं काय भवितव्य तुम्हाला दिसतंय? तुम्ही तर त्याच्या विरोधात आहात, पण तरी देखील किती लोकांना मिळाले तर तुम्ही सांगताय काही शेतकऱ्याला मिळालं नाही, याचं पुढं भवितव्य? पाठीमागचा जो शासन निर्णय झाला 19 जून 2017चा, आणि त्याच्यानंतर 28 सप्टेंबर 2018ला दुसरा शासन निर्णय झाला जो 25 रुपये व्हायचा होता. राजू शेट्टींनी त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा घात केला असं आमचं स्पष्ट मत आहे. कारण 20+5चा जो शासन निर्णय झाला, 5 रुपये अनुदान त्यावेळेसही शेतकऱ्यांना कोणाला दिलं गेलं नव्हतं. त्या शासन निर्णयाच्या अगेन्स्ट राज्यातले जे दूध संघ आहेत, 38 दूध संघांनी याचिका दाखल केली होती. 14,046/2017 त्या याचिकेचा नंबर होता. आणि त्यावेळेची जे अनुदान आहेत ते दूध संघांना राज्य सरकारच्या माध्यमातून दिली होती. महादेव जानकरांनी त्यावेळेस स्पष्ट भूमिका मांडली होती की तुम्ही आम्हाला एकदा दुधाचा हिशोब सांगा. आणि दूध संघांना काही हिशोब सांगता आला नाही. पर्यायीनं तत्कालीन भाजप सरकारने अनुदान द्यायचं बंद केलं. म्हणजे त्यावेळेस बी अनुदान शेतकऱ्यांना मिळालं नव्हतं. कोट्यवधी रुपयाचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारला. आता देखील डल्ला मारण्याचंच काम चालू होणार आहे. दूध संघांना हे पैसे मिळणार आहेत. वास्तविक हे पैसे जर द्यायचे असतात तर थेट शेतकऱ्याला द्या. आणि त्याच्यापेक्षा आमचं मत असं आहे की सूट सबसिडीचं नाही काम, आम्हाला पाहिजे घामाचं दाम. आम्हाला घामाचं दाम म्हणजे काय पाहिजे तर 27 रुपये शासन निर्णयाप्रमाणे न देता जे खाऊ गिरायकाला तुम्ही 60 रुपये लिटरनी दूध देत आहे त्याच्यातली 30% रक्कम तुम्ही उत्पादकाला द्या. म्हणजे दूध संघ संचालक पाश्चराईज करणं, संचलन करणं त्यांना द्या. आणि 70% रक्कम ही कच्च्या उत्पादक म्हणून दूध उत्पादकाला द्या. तरीसुद्धा आम्हाला 40-45 रुपये दुधाला दर मिळू शकतो. शेतकरी संघटना आक्रमक व्हायच्या, काय झालं की शेतकरी संघटना रस्त्यावरती उतरायच्या? शेतकरी संघटना आहेत कुठे या मुद्द्यावर? प्रश्न आता प्रॉब्लेम असा झाला आहे की जसं एखाद्या गावात अनेक वैदू झाल्यानंतर मूळ वैदूचं महत्त्व संपतं आणि अनेक बाजारात वैदू औषध देणारी जशी पिलावळ तयार होती तसं आता पाळीव संघटना मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्यात आल्यात. आता सरळ तुम्ही तर बघताय 2-3 दाढीवाली जी आहेत त्या अनुदानाचीच मागणी करतात. मग त्याच्यात जसं की सदाभाऊ खोत असतील, राजू शेट्टी असतील किंवा अजित नवले त्यांनी सुद्धा अनुदानाचीच मागणी करतात. आमचं मत आहे की अनुदानाची मागणी कशासाठी? जर त्या धंद्यात तोटा होत असेल तर अनुदान मागा ना. धंद्यात तोटाच होत नसेल तर अनुदानाची मागणी कशासाठी? राज्य सरकारच्या तिजोरीवर आम्ही डल्ला मारायचं कारणच काय? किंवा सरकारने आमच्यावर उपकार करायची गरजच काय? आमचं जर दूध 60 रुपये लिटरनी खाऊ गिराय खाते तर मग एकदा 60 रुपयातलं 5-6 रुपये, 7 रुपये, 10 रुपये ठरवा ना. 10 रुपये दूध संघांना त्या पाश्चराईज करणं, शीतकरण करणं, वाहतूक करणं, पॅकिंग करणं त्यासाठी ठेवा ना. बाकीचे पैसे आमच्या हक्काचे आहेत आम्हाला द्या ना. मुळात ह्या दूध संघांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसे खायची मुभा दिली कोणी? राज्य सरकारने GR काढून दिली. आणि दुसरी गोष्ट अशी की राज्य सरकारकडून, केंद्र सरकारकडून दूध व्यवसायासाठी फार मोठ्या प्रमाणावर अनुदानं दिली गेलेली. म्हणजे आमच्या भागात दूधगंगा असेल, इथलं बारामती तालुका दूध उत्पादक संघ असेल, मंगलसिद्धी असेल, मंगलसिद्धीसारख्या जे बंद पडलेल्या दूध संघ आहे त्याला 6,60,00,000 रुपये सरकारने दिले. म्हणजे सरकारने ह्यांना खैरातच वाटली ना. दुसरा मुद्दा असा आहे की जे डेऱ्या चालवतात सहकारी आहेत ते कुणाच्या तरी कुठल्या तरी पक्षाच्या ताब्यातच असतात ते काय. आणि दुसरी गोष्ट आहे की खासगी आहेत तर कोणतरी चालवतात. हे राजकीय लोकच असतात. आणि तुम्ही जी मागणी करता ती त्यांना मान्य होईल का? आणि यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? मुळात ही काय तर आम्ही दूध उत्पादक असेल किंवा ऊस उत्पादक असेल, जे आम्ही लोकप्रतिनिधी निवडून देतो त्या लोकप्रतिनिधींनी खरं तर विधानसभेत, लोकसभेत आवाज उठवायला पाहिजे आणि आमची बाजू भूमिका क्लिअर मांडायला पाहिजे की बाबा दुधाचा उत्पादन खर्च 67 रुपये आहे गाईच्या दुधाचा आणि 97 रुपये म्हशीच्या दुधाचा उत्पादन खर्च आहे जो राहुरी कृषी विद्यापीठाने काढलेला आहे. त्या पट्टीत आम्हाला कुठेतरी भाव द्या ना. तुम्ही आतबट्ट्यातला व्यवहार आम्हाला करायला कशाला सांगताय? आणि आमच्या शेतमालाचं म्हणजे आमचं कसं झालं आहे, दिलं तेवढं घ्यायचं, मागितलं तेवढं द्यायचं, अशी सूत्र झाली. त्याच्यामुळे तुम्हाला कुठेतरी थांबवतो. तुम्ही आता 67 रुपयाचा उल्लेख केला, 67 रुपये तुमची प्रोडक्शन, तुम्ही 45 रुपये मागताय. आतबट्ट्यातलाच व्यवहार झाला. आतबट्ट्यातलाच व्यवहार आहे ना. मुळात आमची मागणी काय पाहिजे तर 1980 सालच्या भावपातळीप्रमाणे आमचं 1 लिटर गायचं दूध विकलं की आम्हाला 1 लिटर डिझेल घ्यायची ऐपत पाहिजे आणि 1 लिटर म्हशीचं दूध विकलं की आम्हाला 1 लिटर पेट्रोल घ्यायची ऐपत पाहिजे. तेव्हा ती भावपातळीबरोबर कुठेतरी बसणार आहे. शेतकरी संघटना काय पुढची भूमिका घेणार आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार? ह्याच्यात काय नाही, शेतकऱ्यांचं काहीच नाही. शेतकरी संघटनेचं ह्याच्यात काहीच महत्त्व नाही. ज्याने त्याने आता तुकाराम महाराजाचं आपलं प्रमाण आहे, आपुले आपण करा सोडून
स्वतःचे प्रश्न सोडवायला आता स्वतःच उठलं पाहिजे आणि सत्य असत्य मन केले ग्वाही मानिले नाही बहुमत कोणाच्या बाजूला बघायचं नाही. आपल्या अन्याय होत असेल तर आपण उठून उभं राहायला पाहिजे. दुसऱ्याच्या ह्याने आता दुसऱ्याच्या कोंबड्याने आता उठायचं सोडून द्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी. खूप खूप धन्यवाद. त्याच्यामुळे पांडुरंग रायते यांनी सांगितलं की आता शेतकऱ्यांनी जागा होण्याची गरज आहे. शेतकऱ्या संघटना यांनी सांगितलं वाटल्या गेलेल्या आहेत आणि आता न्याय शेतकऱ्यांना मिळणार कोणतं? शेतकऱ्यांनी स्वतः जागा झालं पाहिजे. 5 रुपये अनुदान राज्य सरकारने जाहीर केलं होतं, त्यातला एकही रुपया जो आहे तो राज्य सरकारने दिला नसल्याचं देखील पांडुरंग रायते म्हणतात. आता शेतकऱ्यांनी ठरवायचं की आपल्याला करायचं काय. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.